दरम्यान एक मोठी राजकीय बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार असल्याचं कळत आहे। आज अजित पवार आणि भुजबळ हे एकत्र येणार आहेत राष्ट्रवादीच्या अधिवेशनात। तर ते एकत्र येतील आणि यावेळेला छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल असं कळत आहे। नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच ते आमने सामने येणार आहेत। भुजबळ यांना अधिवेशनात हजर राहण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला दिसतोय, कारण आज अजित पवार आणि छगन भुजबळ एकत्र येणार आहेत राष्ट्रवादीच्या अधिवेशनात। खरं तर त्यांनी अधिवेशनात हजर राहावं यासाठी त्यांना विनंती देखील करण्यात आली आणि भुजबळ यांच्या नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ आमने सामने येणार आहेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, आपण बघितलं छगन भुजबळ नाराज होते आणि आज पहिल्यांदाच त्यानंतर ते आमने सामने येणार आहेत। गेले काही दिवस भुजबळांची नाराजी विशेषतः राज्य मंत्रिमंडळामध्ये विस्तार झाला आणि त्यामध्ये भुजबळांचा पत्ता कट करण्यात आला। यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये भुजबळ हे अनुपस्थित राहिले। त्यांनी थेट नाशिक गाठलं आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये आणि मुंबईमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी मेळावा घेतला, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर भुजबळ हे परदेशात गेले होते। जवळपास 1 ते 1.5 महिना झाला अजित पवार आणि भुजबळांमध्ये संवाद नाही आहे। भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तटकरेंच्या माध्यमातून आणि प्रफुल्ल पटेलांच्या माध्यमातून होतोय। त्यातच शिर्डीमध्ये आता 2 दिवसाचं आजपासून राष्ट्रवादीचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू होतंय। भुजबळ येणार का याकडे सगळ्यांची चर्चा होती। आत्ता जी माहिती एनडीटीव्हीला मिळाली त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून भुजबळांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। त्यामुळे कदाचित आज भुजबळ राज्यस्तरीय अधिवेशन सकाळी 10 वाजता सुरू होतंय, त्याला उपस्थित राहतील असं सांगण्यात येतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 2 दिवसाच्या अधिवेशनाच्या दरम्यानच भुजबळ, अजित पवार आणि तटकरे, प्रफुल्ल पटेल या नेत्यांची एक बैठकसुद्धा होण्याची शक्यता आहे की ज्याच्यामध्ये भुजबळांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न आहे। भुजबळांचं म्हणणं आहे की पार्टी प्रक्रियेच्या निर्णयामध्ये समावेश केला जात नाही। या मंत्रिमंडळामध्ये जर घ्यायचं नव्हतं तर तसं स्पष्ट आधी सांगितलं गेलं नाही। असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावरनं पार्टीमध्ये कलह काही दिवस झालं सुरू आहे। याबाबत आज चर्चा होईल असं अपेक्षित आहे। निश्चितच सागर, यावर आपलं लक्ष असेल। त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।